Hello dear students, very good morning all of you. We are learning your 10th standard mathematics chapter, algebra chapter number 4, financial planning. In the previous video we have learned what is meant by share. Share म्हणजे काय आहे? Share is the smallest unit of a capital. Okay? प्रत्येक शेअरहोल्डर जो इन्व्हेस्ट करतो, ठीक आहे, शेअरहोल्डर म्हणजे काय? द पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड ॲज शेअरहोल्डर. ठीक आहे, जो काही इन्व्हेस्ट करतो ती अमाऊंट प्रिंटेड असणारं सर्टिफिकेट त्याच्याकडे असणार आहे अँड दॅट सर्टिफिकेट इज कॉल्ड ॲज शेअर सर्टिफिकेट. त्यानंतर स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? द प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स टेक्स प्लेस इज नोन ॲज शेअर मार्केट और स्टॉक मार्केट. ठीक आहे, स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट हे एकाच प्लेसला म्हटलं जातं. कोणत्या प्लेसला? जिथे शेअर्सचं बाईंग आणि सेलिंग होतं. आफ्टर दॅट वी हॅव सीन फेस व्हॅल्यू FV अँड मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय? द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड ॲज फेस व्हॅल्यू. अँड मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे? द प्राइस ॲट विच द शेअर इज सोल्ड ऑर परचेस्ड इज कॉल्ड ॲज फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे, हा पार्ट आपण पाहिला आहे. त्यानंतर डिव्हिडंड म्हणजे काय? तर द पार्ट ऑफ अमाऊंट ऑफ प्रॉफिट ऑफ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड. आफ्टर दॅट आय हॅव टोल्ड यू टू रीड द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऑफ BSE दॅट इज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अँड NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आपल्या इंडियामध्ये, आपल्या देशामध्ये दोन स्टॉक एक्सचेंज आहेत. फर्स्ट वन इज द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लोकेटेड इन द मुंबई, बॉम्बे, अँड सेकंड वन इज द नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ओके, अँड NSE इज द ओल्डेस्ट, ठीक आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे एशियामधलं सर्वात जुनं स्टॉक एक्सचेंज आहे. इज द ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज इन द एशिया विच इज द नॅशनल स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. ओके, सी. त्यानंतर आपण कंपॅरिझन इन बिटवीन FV अँड MV पाहिलं होतं. इफ MV इज ग्रेटर दॅन FV देन शेअर इज ॲट प्रीमियम. MV आणि FV इक्वल असतील तर शेअर इज ॲट पर, अँड इफ MV इज लेस दॅन FV देन शेअर इज ॲट डिस्काउंट. आफ्टर दॅट सम इन्व्हेस्टमेंटसाठी आपण फॉर्म्युला पाहिला होता. सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. MV इज द मार्केट व्हॅल्यू अँड FV इज द फेस व्हॅल्यू. ठीक आहे, त्यानंतर रेट ऑफ रिटर्न ROR आपण पाहिलं होतं. आपण शेअर्समध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याचा रिटर्नचा एक रेट, काहीतरी पर्टिक्युलर रेट असणार आहे, त्याला आपण ROR असं म्हणणार आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 4.3 सॉल्व करायला स्टार्ट करतो आहोत. आज आपण प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. सी, डिरेक्टली आय हॅव रिटन द क्वेश्चन नंबर 1. त्यासाठी जी काही रिक्वायर्ड रिव्हिजन होती ती आपण आत्ता केली आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द प्रॅक्टिस सेट. क्वेश्चन नंबर फर्स्ट वाचते. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. ओके, ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे तर हा टेबल कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही बुकमध्ये पाहू शकता, मी फळ्यावर सुद्धा लिहिलं आहे. सिरियल नंबर आहे 1 2 3. FV फेस व्हॅल्यू आहे ₹100. इथे ब्लँक आहे ₹10 आहे. आपण आडवं वाचूया. ठीक आहे, फर्स्ट फेस व्हॅल्यू ₹100 आहे. शेअर काय आहे? ॲट पर आहे, तर आपल्याला MV कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे FV दिलं नाही आहे, सांगितलं शेअर इट ॲट प्रीमियम ₹500 आणि MV आहे, मार्केट व्हॅल्यू आहे ₹575. हिअर फेस व्हॅल्यू इज ₹10. शेअर ॲट सांगितलं नाही आपल्याला लिहायचं आहे आणि मार्केट व्हॅल्यू लिहिली आहे ₹5. ओके, आता फॉर द फर्स्ट आपण पाहूया. इथे FV आपल्याला दिला आहे, शेअर ॲट पर सांगितलं आहे, आपल्याला मार्केट व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सी, शेअर इज ॲट पर. ठीक आहे, शेअर ॲट पर आहे, त्यासाठी आपण कंपॅरिझन पाहिलं होतं, हे लक्षात घ्या. MV इज इक्वल टू FV असेल तर शेअर इज ॲट पर असणार आहे. MV किती आहे? MVची प्राईस आपल्याला माहिती नाही आहे, बट इथे FV किती दिला आहे? FV इज ₹100. मग MVची प्राईस किती असणार आहे? सो MV विल बी ऑल्सो ₹100. म्हणून MVची प्राईस आपण लिहिणार आहे ₹100. का लिहिली? शेअर इज ॲट पर. ओके, शेअर इज ॲट पर. MV इज इक्वल टू FV. FVची व्हॅल्यू 100 आहे, मग MVची व्हॅल्यू किती असणार आहे? MVची व्हॅल्यू देखील ₹100 असणार आहे. सो MVची व्हॅल्यू आपण ₹100 लिहिली. ठीक आहे, फर्स्ट इज डन. नाव विल मूव टू सेकंड. FV काढायचं आहे. शेअर इज ॲट प्रीमियम आहे ₹500 आणि MVची प्राईस दिली आहे 575. आता शेअर इज ॲट प्रीमियम बाय ₹500. MVची प्राईस आहे 575.
मग आपण काय करणार, FV प्लस प्रीमियम इज इक्वल टू MV. ठीक आहे, फेस व्हॅल्यू प्लस जो काही प्रीमियम असेल म्हणजे काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू असणार आहे. शेअर ॲट प्रीमियम आहे म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय आहे, जास्त आहे. सो FV प्लस 500 इज इक्वल टू 575. आपल्याला FVची व्हॅल्यू काढायची आहे. 500 इकडे आल्यावर मायनस होतील. 575 मायनस 500 उत्तर येईल ₹75. FVची व्हॅल्यू किती आली तर फेस व्हॅल्यू आहे ₹75. शेअर ॲट प्रीमियम आहे. बघा म्हणजे शेअरची व्हॅल्यू किती आहे, शेअर सर्टिफिकेटवर ₹75 आहे. शेअर ॲट प्रीमियम आहे म्हणजे प्रीमियम आहे, एक्स्ट्रा ₹500ने शेअरची मार्केट व्हॅल्यू काय झाली तर ₹575. सो 500 इज द प्रीमियम व्हॅल्यू, ही व्हॅल्यू जास्त आहे. पुढे बघा थर्ड आहे, काय सांगितलं आहे तर FV जी फेस व्हॅल्यू आहे जी शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड असणार आहे ती व्हॅल्यू आहे ₹10. इथे शेअर ॲट काय माहीत नाही, MV ₹5 आहे. ऑब्वियसली फेस व्हॅल्यू इज मोर दॅन द मार्केट व्हॅल्यू. मग इथे काय असणार आहे, शेअर्स ॲट डिस्काउंट असणार आहे. वी विल सॉल्व इट. FV इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹10, MV इज इक्वल टू ₹5. FV इज ग्रेटर दॅन MV. मग काय असणार आहे, शेअर इज ॲट डिस्काउंट. सो FV मायनस डिस्काउंट इज इक्वल टू MV. सो 10 मायनस डिस्काउंटचा D मी इथे लिहिला आहे इज इक्वल टू 5. 10 मायनस 5 इज 5. सो डिस्काउंट किती आहे, डिस्काउंट इज इक्वल टू ₹5. सो इथे आपण काय लिहिणार आहोत तर डिस्काउंट ₹5. ओके, दॅट्स हाव वी हॅव कम्प्लिटेड द टेबल ऑफ युअर क्वेश्चन नंबर 1. तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय केलं आहे. इथे आपण काय वापरलं आहे, वी हॅव यूज द कंपॅरिझन बिटवीन फेस व्हॅल्यू अँड MV. ओके, व्हॉट वी हॅव यूज्ड, कंपॅरिझन कशामध्ये, FV अँड MV. ओके, हे काल आपण शिकलो आहे. आय हॅव टोल्ड यू हॅव टू रिमाइंड ऑल दिस बिकॉज वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट. सो दिस इज हाव. शेअर ॲट पर असेल तर MV इज इक्वल टू FV असणार आहे. शेअर ॲट प्रीमियम असेल तर FV लेस असणार आहे MV पेक्षा. आणि शेअर जर ॲट डिस्काउंट असेल तर FV इज ग्रेटर दॅन MV. ओके, दिस इज क्वेश्चन नंबर फर्स्ट. आपण चार्ट पूर्ण केला आहे. विदिन दॅट त्याच्या बॅक ओके आपण ह्या गणितसुद्धा सोडवलं आहे. वी हॅव रिटन विथ फुल स्टेप. वी विल मूव टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 इज, I am reading the question. You supposed to refer the books. Okay, Mr. Amol purchased 50 shares of face value ₹100. ठीक आहे, फेस व्हॅल्यू म्हणजे शेअर सर्टिफिकेटवर जी काही प्रिंटेड व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती आहे, ₹100 आहे. असे मिस्टर अमोलने 50 शेअर्स परचेस्ड केले आहेत. when the market value of share was 80, company had given 20% dividend. Find the rate of return on investment. ठीक आहे, आपल्याला ROR काढायचा आहे, रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे इन्व्हेस्टमेंटवरचा. त्याने काय केलं आहे, ठीक आहे, फेस व्हॅल्यू किती आहे जी त्याच्या शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड आहे तर फेस व्हॅल्यू इज ₹100. ओके, मार्केट व्हॅल्यू किती आहे ₹20. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, आपल्याला जी काही एक्झाम्पलमध्ये गिवन इन्फॉर्मेशन आहे ती आधी आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. देन अँड देन ओनली वी कॅन मूव टुवर्ड्स द सोल्युशन. सो गिवन इन्फॉर्मेशन MV मार्केट व्हॅल्यू आहे ₹80. फेस व्हॅल्यू जी शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड आहे ती आहे ₹100. नंबर ऑफ शेअर्स आहेत 50. डिव्हिडंडचा रेट किती आहे तर 20% आहे. ठीक आहे, सो आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. फॉर रेट ऑफ रिटर्न आपल्याला काय लागेल पहा, सम इन्व्हेस्टेड लागणार आहे आणि डिव्हिडंड पर शेअर लागणार आहे. सम इन्व्हेस्टेडसाठी मी तुम्हाला कालच फॉर्म्युला सांगितला आहे, नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. ठीक आहे, नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 50 आहेत, मार्केट व्हॅल्यू आहे 80. 50 इंटू 80 इज ₹4000. ओके, सो सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू ₹4000. सम इन्व्हेस्टेड मिळालं. आता पर शेअरवर आपल्याला डिव्हिडंड किती मिळणार आहे ते काढायला हवं. ओके, डिव्हिडंड किती आहे, रेट ऑफ डिव्हिडंड इज 20%. सो डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू 20% ऑफ FV. 20% कशाच्या असणार आहे तर फेस व्हॅल्यूच्या असणार आहेत. ओके, मार्केट व्हॅल्यू काही होऊ दे, अप होऊ दे, डाऊन होऊ दे,
पण फेस व्हॅल्यू काय आहे त्याच्यावर डिव्हिडंडचा रेट डिपेंड असणार आहे ना की मार्केट व्हॅल्यूवर. ओके, सो 20% ऑफ फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे. सो 20/100 इंटू 100 विथ गेट कॅन्सल. सो डिव्हिडंड पर शेअर किती मिळणार आहे तर 20 रुपीज मिळणार आहे. ओके, पर शेअर आपल्याला डिव्हिडंड 20 रुपीज मिळणार आहे. सम इन्व्हेस्टेड आहे 4000. मग रेट ऑफ रिटर्न ROR आपल्याला काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला देखील काल आपण पाहिला आहे. टोटल डिव्हिडंड डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टमेंट इंटू 100. टोटल डिव्हिडंड किती आहे तर 4000 आहे. ओके, त्याच्यानंतर डिवायडेड बाय 1000. ओके, इंटू 100 किती येणार आहे तर 25% येणार आहे. ओके, आर यू गेटिंग हाऊ टू सॉल्व दिस. अशा पद्धतीने आपण रेट ऑफ रिटर्न काढला आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. नाव वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. इफ यू वॉन्ट दिस स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ पॉज करा एनी हाव, बट जस्ट कॉपी डाऊन दिस एक्झाम्पल्स इन युअर नोटबुक. See question number 3. I am reading the question. Refer the textbook, page number 102. Joseph purchased following shares. Find the total investment for company A. 200 shares at face value त्यांनी दिले आहे ₹2, premium ₹18. Company B shares are 45, MV is ₹500. For company C, share is 1 and MV is ₹10,540. ओके, सो आपल्याला काय काढायचं आहे फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. इथे बघा आपल्याला प्रत्येक कंपनीची इन्व्हेस्टमेंट काढायला नंबर ऑफ शेअर्स काढावे लागतील. ठीक आहे, सम इन्व्हेस्टेड मग आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. आय हॅव रिटन द सोल्युशन. सी फॉर कंपनी ए त्यांनी आपल्याला फेस व्हॅल्यू दिली आहे ₹2, प्रीमियम दिला आहे ₹18 आणि नंबर ऑफ शेअर्स आहे 200. सो आपल्याला काय हवी आहे आता MV हवी आहे, मार्केट व्हॅल्यू हवी आहे. ती कशी काढणार MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम. ठीक आहे, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू आहे ₹2, प्रीमियम आहे 18. 2 + 18 इज ₹20. ₹20 इज द MV. मार्केट व्हॅल्यू किती आहे ₹20 आहे. सम इन्व्हेस्टेड कसं काढणार नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत तर 45 आहेत. ओके, इंटू MV किती आहे तर 500 आहे. सो इट विल बिकम इथे आहे 20. नंबर ऑफ शेअर्स आहे 200. ठीक आहे, नंबर ऑफ शेअर्स आर 200 अँड MV इज 20. सो 20 इंटू 200 इज 4000. ओके, so 20 into 200 is 4000. So 4000 is the sum invested for company A. Similarly आपण कंपनी B आणि कंपनी C साठी फाइंड करणार आहोत. फॉर कंपनी B इथे आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिली आहे ₹500. नंबर ऑफ शेअर्स आहेत 45 अँड सम इन्व्हेस्टेड. मग आपल्याला सम इन्व्हेस्टेड काढायचं आहे. कसं काढणार नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत तर 5 MV आहे. नंबर ऑफ शेअर्स आहेत 45, मार्केट व्हॅल्यू आहे 500. 500 इंटू 45 इज ₹22,500. सो सम इन्व्हेस्टेड फॉर कंपनी B इज ₹22,500. पुढे पहा सम इन्व्हेस्टेड फॉर कंपनी C. MV आहे आपल्याला ऑलरेडी दिलेली इथे आहे ₹10,540. नंबर ऑफ शेअर्स 1 आहेत. सो सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. 1 इंटू नंबर ऑफ शेअर्स आर 1 अँड value MV is market value is 10 into 10,540. 1 into 10,540 is 10,540. सो आपल्याला काय सांगितलं आहे आपल्याला जोसेफची टोटल इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज इक्वल टू
Sum invested for company A plus sum invested for company B plus sum invested for company C. Sum invested for company A is rupees 4,000, so we have written rupees 4,000. For company B, the sum invested is rupees 22,500. Okay, so 400 plus 22,500 plus here sum invested for company C is 10k 540, so 10,540. Okay, 400 plus 22,500 plus 10,540. The sum, the addition is rupees 37,040 rupees. So total investment of Joseph is rupees 37,040. This is how we calculated. Okay, आपल्याला 3 कंपनींचे रेट्स दिले होते. ओके, MV, FV आणि शेअर नंबर ऑफ शेअर्स दिलं होतं. इथे आपल्याला प्रीमियमसुद्धा दिलं आहे इन फर्स्ट एक्झाम्पल. त्यावरून आपण काय केलं तर सम इन्व्हेस्टेड फॉर ईच कंपनी कॅल्क्युलेट केलं. ओके, फॉर कंपनी A, B अँड C. आता जोसेफची टोटल इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे तर त्याने तिन्ही कंपन्यांमध्ये जे काही इन्व्हेस्ट केलं आहे त्याची टोटल. ओके, सो इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी A प्लस इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी B प्लस इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी C, दॅट इज दिस 4,000. For company B it is 22,500 and for company C it is 10,540. So total amount is rupees 37,040. So rupees 37,040 Joseph invested. Okay, this is question number 3. Now see question number 4. Srimati Deshpande purchased shares of FV at rupees 5 at premium of rupees 20. How many shares will she get for rupees 20,000? ओके, हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणार आहात. इझी एक्झाम्पल आहे. पहा, फेस व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. ओके, किती दिली आहे? 5 दिली आहे. प्रीमियम दिला आहे रुपीज 20, फेस व्हॅल्यू रुपीज 5 आहे. तर 20,000मध्ये किती करणार? आय विल प्रोव्हाइड द सोल्युशन विथ दिस व्हिडिओ, पण तुम्ही कुठेतरी ट्राय करायला हवं. यू हॅव टू पुट युअर ओन एफर्ट्स टू सॉल्व द एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 4 अँड 5 तुम्ही सॉल्व करणार आहात. एक्झाम्पल नंबर 5 सेम एक्झाम्पल नंबर 2 सारखं सॉल्व करणार आहे. बघा, श्री शांतीलाल हॅज पर्चेस्ड 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू रुपीज 100 फॉर मार्केट व्हॅल्यू MV ऑफ रुपीज 120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड 7%. फाइंड द रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. आपल्याला रिटर्न काढायचं आहे. ठीक आहे, सेम एक्झाम्पल नंबर 2 सारखं एक्झाम्पल हे तुम्ही सॉल्व करणार आहात. इझी आहे. आपण एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व करूया. स्लाइट डिफरन्स आहे. एक्झाम्पल वाचते. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज सेम देन विच इन्व्हेस्टमेंट आउट द फॉलोविंग इज मोर प्रॉफिटेबल. आपल्याला 2 कंपन्यांच्या इन्व्हेस्टमेंट दिल्या आहेत. कंपनी A डिव्हिडंड 16% आहे, मार्केट व्हॅल्यू रुपीज 80 आहे आणि कंपनी B साठी डिव्हिडंड 20% आहे आणि त्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू ही 120 रुपीज आहे. ठीक आहे, आपल्याला प्रॉफिटेबल जास्त काय असणार आहे हे फाइंड करायचं आहे. वी विल फाइंड दॅट. क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5 तुम्ही सॉल्व करणार आहात. मी अलॉंग दिस व्हिडिओ क्वेश्चन नंबर 4 अँड 5चे सोल्युशन्स तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ओके, सो वी विल मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 6. सी क्वेश्चन नंबर 6. कंपनी A साठी असणारा डिव्हिडंड 16% आहे आणि मार्केट व्हॅल्यू रुपीज 80 आहे. कंपनी B साठी असणारा डिव्हिडंड 20% आहे आणि मार्केट व्हॅल्यू रुपीज 120 आहे. यामध्ये आपल्याला प्रॉफिटेबल काय असणार आहे, प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट कोणती असणार आहे ते फाइंड करायचं आहे. कंपनी A और B. ओके, लेट्स स्टार्ट विथ द सोल्युशन. लेट द व्हॅल्यू ऑफ शेअर बी रुपीज X. ठीक आहे, शेअर्सची व्हॅल्यू काय अज्यूम करूया, रुपीज X अज्यूम करूया. फॉर कंपनी A, मग कंपनी A साठी आपल्याला डिव्हिडंड 16% आहे आणि मार्केट व्हॅल्यू रुपीज 80 आहे. सो MV इज इक्वल टू 80 अँड डिव्हिडंड आय हॅव रिटन D फॉर डिव्हिडंड. ओके, D इज इक्वल टू 16%. सो डिव्हिडंड इज इक्वल टू 60% ऑफ फेस व्हॅल्यू. ओके, सो फेस व्हॅल्यूच्या 16% असणार आहे. फेस व्हॅल्यू आहे आपण X काय म्हणतोय. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ शेअर, सो 16/100 इंटू X. ओके, सो इट विल बी 0.16x रुपीज 0.16x. आता आपल्याला ROR कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टमेंट इंटू 100. 1/0.16x अपॉन 80 इंटू 100. सो आन्सर इज
0.2x. Okay, rupees 0.2x. Similarly we will calculate for company B. कंपनी बी साठी MV आपल्याला दिली आहे. मार्केट व्हॅल्यू इज ₹120. डिव्हिडंड किती आहे तर 20% आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू 20% ऑफ फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू किती माहीत नाही आहे, आपण म्हणतो व्हॅल्यू ऑफ शेअर बी एक्स मानतो आहे. सो 20/100 इंटू एक्स. सो डिव्हिडंड किती आला, सो डिव्हिडंड इज ₹0.2x. नाव आपल्याला ROR काढायचा आहे. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. 0.2x अपॉन किती आहे सम इन्व्हेस्टेड ₹120. सो 120 इंटू 100 इज 0.70x. कंपनी ए विल बी द प्रॉफिटेबल ॲज डिव्हिडंड इज गेटिंग एक्स्ट्रा. सो कंपनी ए इज द प्रॉफिटेबल फॉर द इन्व्हेस्टमेंट. हे आहे एक्झाम्पल नंबर 6. आज आपण तुमचा प्रॅक्टिस सेट 4.3 सॉल्व करायला स्टार्ट केलं होतं. याआधी मी तुम्हाला इच अँड एव्हरी एक्झाम्पलचं सोल्युशन देत होते. आताही मी तुम्हाला दिलं आहे. एक्झाम्पल नंबर 5 इज बिट सिमिलर टू एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 4 आणि 5 तुम्ही सोडवणार आहात. एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 आणि 6 हे 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व करून दिले आहेत. 2 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करणार आहात. विदिन दॅट ह्या व्हिडिओसोबत त्या 2 एक्झाम्पलचं सोल्युशन देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो नथिंग टू वरी. ओके, सो आज होमवर्कमध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेट 4.3 सॉल्व करणार आहात. उद्या आपण ब्रोकेज ऑफ टॅक्सेस ऑन शेअर ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड्स पाहणार आहोत. सो कीप स्टडिंग.